कवी रसिक हो. मी सौ संगीता राजेश पाध्ये, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ती, आयुर्वेदिक पंचकर्म विशारद आणि अस्तित्व सामाजिक संस्थेची अध्यक्षा. रसिक हो, शब्दालंकार साहित्य मंडळाचे हे 7वे पुष्प. रांगणारं बाळ आता हळूहळू बाळसं धरायला लागले आणि या बाळाची आपण पुढे पुढे अशीच जोपासना करायची आहे. या 7व्या पुष्पामध्ये मी मान्यवरांचे, कवी, कवयित्री आणि रसिकांचे सुमनाने स्वागत करते. या सुमनांचा आपण सर्वांनी स्वीकार करायचे. सुमन, सुमन म्हणजे पुष्प. पुष्प आहे कल्पनेचे, सुगंध आहे कल्पनेचा. असेल जरी काल्पनिक तरी ना कोमेजणारे, राहील प्रत्येकाच्या हृदयी ते. अशा सुमनांनी मी आपले पुनश्च स्वागत करीत आहे. मंडळी, आपण हे काव्य संमेलन नेहमी कोणत्या तरी सुव्यवस्थित सभागृहामध्ये आयोजित करतो, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे करोनाचा संसर्ग जगभर पसरलेला आहे आणि त्यामुळे सगळीकडेच लॉकडाऊन आहे. आणि या लॉकडाऊनचा सगळ्यांनाच अतिशय कंटाळा आलेला आहे. अगदी सगळ्यांना मरगळ आलेली आहे. सगळी कामं बंद झालेली आहेत. अशा वेळी ही मरगळ घालवण्यासाठी शब्दालंकार साहित्य मंडळाच्या अध्यक्षा सौ नेहा धारुळकर यांना एक कल्पना सुचली की का नाही आपण ऑनलाईन काव्य संमेलन सुरू करायचं. मग आम्ही दोघींनी ठरवलं की हो, खरंच किती छान आयडिया. आधुनिक तंत्राचा वापर करून मग आम्ही ठरवलं की असंच एक छानसं काव्य संमेलन घ्यायचं. आम्ही लगेच तयारीला लागलो. पटापट नावं येऊ लागली. म्हणता म्हणता 101 नावं आली आणि आज आपण ऑनलाईन काव्य संमेलन सुरू करतोय. आपल्या कवितांच्या मार्फत एकमेकांच्या व्यथा ऐकून आपले मन हलवून जाते. रसिक हो, दीप प्रज्वलन ही आपली भारतीय संस्कृती. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते. थोडासा का होईना पण अंधार दूर करते. मी मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करावं. यानंतर सादर करणार आहेत स्वागत गीत. यासाठी मी निमंत्रित करते सौ सुचित्रा पितळे यांना. आनंद सोहळ्याला माधुर्य अमृताचे गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. अमुच्या मुखी पवित्र प्रभू नाम नित्य यावे, त्याच्या कृपा प्रसादे आयुष्य धन्य व्हावे. या उत्सवात जुळले अनुबंध शाश्वताचे गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. तुम्ही आम्हा सुजन हो प्रतिरूप ईश्वराचे, वसते तुम्हा मध्ये हो मांगल्य मंदिराचे. हे भाग्य आमुचे की वरदान दैवताचे, गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. अमुच्या कला गुणांचे तुम्हीच सर्वत्राते, तुम्हीच माय बाप, तुम्हीच ज्येष्ठ ध्राते. आम्हा मिळवतो तुमचे मधुबोल कौतुकाचे, गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे. हे गीत स्वागताचे, हे गीत स्वागताचे. करायचंय. मला इथे शांताबाई शेळकेंच्या कवितेच्या 2 ओळी आठवत आहेत. गेल्या घटिका दुःखी, आल्या घटिका सुखी, आस्वाद घेऊया मनोमनी.
गाऊया कवितेंच्या ओळी. रसिक हो, शब्दालंकार साहित्य मंडळाची स्थापना कशी झाली ती एक गंमतच आहे. आमच्या मैत्रीतून ही संकल्पना आम्हाला सुचली. आम्ही दोघींनी ठरवलं की आपण एक साहित्य मंडळ स्थापन करायचं, आणि तेही कवितेचं. शब्दालंकार साहित्य मंडळ अशा रीतीने हे काव्य साहित्य मंडळ आम्ही स्थापन केलं, आणि आज या काव्य साहित्य मंडळाचं 7वं पुष्प आहे. या मंडळाच्या अध्यक्षा सौ नेहा धारुळकर. अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व आणि सहजपणे कोणालाही आपल्यात सामावून घेणारं व्यक्तिमत्व. हुशार, तल्लख, कधीही न रागवणारी, सदैव हसतमुख असणारी, आणि अशा व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीसोबत आज आपल्या सर्वांना एका काव्य संमेलनाच्या निमित्ताने एकत्र यायला मिळतं. हे आपलं अहोभाग्य आपण समजतोय. नमस्कार, मी प्रशांत पाटील सादर करीत आहे आपल्या पुढे माझी एक स्वरचित कविता. कवितेचं नाव आहे मन माझे. एकदा काय झालं, माझं मन झालं उदास. भिजवण्यासाठी ठरवलं करायचं काहीतरी खास. म्हटलं मनाला पाहिजे मस्त निसर्गाचा सहवास. मागे पुढे पाहिलं नाही आणि तडक गाठलं सातारा पठार कास. एकदा माझ्या मनाला खूप आला कंटाळा. डोक्यामध्ये झाला होता अनेक विचारांचा गुंडाळा. कुठे जावे, कसे जावे, खूप घेतला धांडोळा, आणि पडता पाऊस पाहिला आणि तडक घातलं खंडाळा. कामाच्या ताणाने एकदा माझे मन खूप झालं हैराण. गडबडीचे जीवन आता भासू लागले विराण. गगनभेदी उंचीची आणि निसर्गाची मला लागली तहान. तडक पकडली गाडी आणि गाठले माथेरान. कधी मन माझे भावनिक होऊन रंग पकडे हळवा. हातात घेऊन हात मला समुद्र किनारी फिरवा. गाज ऐकून जीवाला शांती देणारा किनारा हवा. भरून घेतली झटकन बॅग आणि तडक घातलं गोवा. एकदा या मनाने माझ्याच मागे लावली भुणभुणी. थंड हवेच्या ठिकाणी फिरायला नेईल का मला कुणी. जपायचं होतं मला माझंच हे मन गुणी. गाडी मारून भरगाव फटक्यात घातलं 5 गणी. एकदा फिरायला गेलं की मन माझं परत निघायचं घेत नाही नाव. बाहेर इतकं कसं रमतं हे त्याचं त्यालाच ठाव. म्हणतो त्याला मी आवर्जून की जादा करू नकोस हाव. कसंही असलं तरी मला प्यारा आहे माझाच जन्मगाव, माझाच जन्मगाव, माझाच जन्मगाव. धन्यवाद. ही आपल्या सर्वांची जीवाभावाची मैत्रीण ॲडव्होकेट सौ नेहा धारुळकर. त्यांची अजूनही ओळख करून द्यायची म्हणजे मी म्हणेन, नेहा या नावातच सर्व काही आहे. सक्रिय, मैत्रीपूर्ण, आनंदी, सक्षम अशी वैशिष्ट्ये नेहा या नावात आहेत. अनेक साहित्यिक कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे, परीक्षक, अध्यक्ष म्हणून निमंत्रित करतात. त्यांचा कर्तृत्ववान म्हणून गुणगौरव केला आहे. वहिनी सरकार या कार्यक्रमात त्यांना 3रे पारितोषिक मिळाले आहे. साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेने साहित्यिक म्हणून त्यांचा सत्कार केला आहे. मलेशियामध्ये एकपात्री प्रयोग त्यांनी केला. मी जिजाऊ बोलते. पर्यावरण प्रेमी संघटनेच्या त्या अध्यक्षा आहेत. तसेच फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये त्यांना 3य पारितोषिक मिळालं आहे. आपली जीवाभावाची मैत्रीण ॲडव्होकेट सौ नेहा धारुळकर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावे. नमस्कार, मी ॲडव्होकेट नेहा धारुळकर, शब्दालंकार साहित्य मंडळाची अध्यक्षा. खरं पाहायला गेलं तर ही काही माझी खरीखुरी ओळख नाही आहे. माझी खरी ओळख आहे शब्दालंकार साहित्य मंडळाच्या प्रत्येक रसिक व्यक्तीची मी एक जीवाभावाची सखी. हीच ती माझी खरी ओळख. आता आपण सगळेजण
नैराश्याच्या वातावरणामध्ये अडकलेलो आहोत. जवळपास 2.5-3 महिने होत आलेत आता. त्यातून बाहेर निघायचं, आनंदाचे तुषार आपल्या अंगावरती घ्यायचे असं मला मनोमनी वाटलं. तुम्हालाही वाटलंच असणार, होय ना? मी खूप विचार केला, काय करावं, याच्यातून बाहेर निघायसाठी आपण काय करायला हवं. आणि शेवटी मला एक मार्ग सापडला. उगीच म्हणत नाही, जहा चाह वहा राह. आणि मला ती माझी राह, तो मला मार्ग मला मिळाला. आणि आपण एकत्र नाही भेटू शकत, पण एकमेकांच्या कवितांचा आस्वाद तर घेऊ शकतो, होय ना? चला तर मग आपण घेणार आहोत एकमेकांच्या कवितांचा आस्वाद आणि मन भरून आनंदाने त्या तुषारांमधून न्हावून निघणार आहोत आपण. आता एकाच दिवसात मला तुम्हाला सांगायचं आहे की एकाच दिवसात 100 कवी मला येऊन मिळाले आणि 3-4 दिवसात जवळपास 70 कवींनी कविता मला पाठवल्या. जणू काही माझ्यावरती कवितांचा वर्षाव केला आणि मी त्याच्यामध्ये इतकी आनंदून गेली की म्हटलं बस, मिळाला आपल्याला तो आनंदाचा झरा. आपल्या शब्दालंकारचं ब्रीदवाक्यच आहे आनंदाचे देणे घेणे आणि त्या ब्रीदवाक्याप्रमाणे आता आपल्याला सगळ्यांना आनंद घ्यायचा आहे. आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तृप्त करा कानांना, प्रफुल्लित करा मनांना. सख्यांनो, आता आपल्याला थोड्याच वेळामध्ये आपल्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. आकाश झेप घ्यायची आहे. कशी? तर कल्पनेचे पंख लेवणी घेऊ भरारी आकाशी. चला तर सख्यांनो, चला माझ्यासोबत. धन्यवाद. आता आपल्यासमोर संध्या राणी कोल्हे ह्या आपली कविता सादर करतील. त्यांच्या अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. काव्यसंध्या ह्या काव्यसंग्रहातून त्यांची ही कविता घेतलेली आहे. त्यांच्या कवितेचं नाव आहे मी शिक्षक. नमस्कार, मी संध्या राणी कोल्हे, काव्यसंध्या, कळंब, उस्मानाबाद. शब्दालंकार साहित्य मंच आयोजित काव्यसंमेलनामध्ये मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे मी शिक्षक. मी शिक्षक असल्याचा अभिमान नेहमीच मला. मी शिक्षक असल्याचा अभिमान नेहमीच मला. घडवण्या नवीन पिढी ज्ञानदानाचा वसा घेतला. घडवण्या नवीन पिढी ज्ञानदानाचा वसा घेतला. बालकांचे मन रमवण्या छान छान गोष्टी सांगते. बालकांचे मन रमवण्या छान छान गोष्टी सांगते. अभिनय करून त्यांचाही कृतियुक्त सहभाग घेते. अभिनय करून त्यांचाही कृतियुक्त सहभाग घेते. शाळेबद्दलची भीती घालवण्या मायेने त्यांना समजून सांगते. शाळेबद्दलची भीती घालवण्या मायेने त्यांना समजून सांगते. वेळ प्रसंगी आई बनून आधार मायेचा मी देते. वेळ प्रसंगी आई बनून आधार मायेचा मी देते. चिमुकले डोळे पाहते नेहमीच आशेने माझ्याकडे. चिमुकले डोळे पाहते नेहमीच माझ्याकडे आशेने. तंत्रज्ञानाची कास धरुणी नवनवीन उपक्रम नेहमी घेणे. तंत्रज्ञानाची कास धरुणी नवनवीन उपक्रम नेहमी घेणे. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने त्यांच्या मनी मी पेरते. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने त्यांच्या मनी मी पेरते. पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून मेहनत करून घेते. पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून मेहनत करून घेते. सुंदर भारताचे भविष्य आहे माझ्या हाती. सुंदर भारताचे भविष्य आहे माझ्या हाती. सुसंस्कृत सुविचारांची पिढी म्हणजेच देशाची प्रगती. सुसंस्कृत सुविचारांची पिढी म्हणजेच देशाची प्रगती. धन्यवाद. आपल्या पुढील कवयित्री आहेत दीपाली जोशी. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे फार्मर. चला तर ऐकूया त्यांची कविता त्यांच्याच आवाजात. नमस्कार, मी दीपाली शशीमोहन शिराडोणकर जोशी, कलाकार व लेखिका, नांदेड, मराठवाडा. शब्दालंकार साहित्य मंडळ आयोजित ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धा यासाठी मी माझी कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे फार्मर. नाव फक्त फार्मर, सदैव कष्ट करूनच मर. नाव फक्त फार्मर, सदैव कष्ट करूनच मर. देह सारा जिजविला राब राब राबोनिया. देह सारा जिजविला राब राब राबोनिया. ऊन वारा पाऊस दुःख सारे सोसोनिया. हाडांच्या करुण्या काड्या देह सारा जोपासला. हाडांच्या करुण्या काड्या देह सारा जोपासला. तरी रिकामी खळगी देह सारा कुपोसला. तरी रिकामी खळगी देह सारा कुपोसला. जो आहे सर्वांचा अन्नदाता भाव खाली पाडून त्याचाच जीव घेता. जो आहे सर्वांचा अन्नदाता भाव खाली पाडून त्याचाच जीव घेता. काय म्हणावे नियतीच्या या खेळाला. काय म्हणावे नियतीच्या या खेळाला. म्हणे अदृश्य जीवाणू बसलाय माणूस गिळायला. म्हणे अदृश्य जीवाणू बसलाय माणूस गिळायला. समतेच बसलेत आपल्याच घरात दडून.
समदेच बसलेत आपल्याच घरात दडून, बाहेर जाता जाईल जीव आदेशीच आलाय वरून, बाहेर जाता जाईल जीव आदेशीच आलाय वरून. बळीराजाची ही व्यथा सांगावी कोणाला, बळीराजाची ही व्यथा सांगावी कोणाला. उपासमान सहन करत भीतोय फक्त कोरोनाला, उपासमार सहन करत भीतोय फक्त करोनाला. जगावं का मरावं प्रश्नच पडलाय देवा, जगावं का मरावं प्रश्नच पडलाय देवा. हात जोडून मागतो एक सर्वांना निरोगीच ठेवा, हात जोडून मागतो एक सर्वांना निरोगीच ठेवा. धन्यवाद. कवी आहेत विठ्ठल भालेराव, राहणार औरंगाबाद. त्यांच्या कवितेचं नाव आहे असा काय गुन्हा घडला. नमस्कार, मी विठ्ठल भालेराव शेतकऱ्यांमध्ये कविता सादर करतोय. शेतकरी काय ते मारून पडला, काय घडला गुन्हा काय घडला. शेतकरी काय ते मारून पडला, काय घडला गुन्हा काय घडला. रात दिस रानोमाळी काम चालते, दोन्ही हात शेत मंदिराब राबते. गाम गाळूनी हिरवे रान नटवते, काम धंदा कोणी असा भाळी लिहिला. काय घडला गुन्हा काय घडला. पोळणाऱ्या या उन्हात बीज करपते, उन्हाच्या काहिलीत ते रान जळते. लाई लाई होऊन उभे पीक वाळते, पाखरांचा अंगुरांचा जीव तहानला. काय घडला गुन्हा काय घडला. बीज पेरण्या पुन्हा रिन घेई डोईवर, रिन फेडताना जीव होई खालीवर. सावकारी पाश मग येई मुळावर, कोणी विष घेई कुणी जाई फासाला. काय घडला गुन्हा काय घडला. भयान दुष्काळ सोसावा कुठवर, ओस पडले शेत सारे आज दूरवर. भेगाळली भूमी पाहून येई गाईवर, विठ्ठलाच्या या गीतान धीर बांधला. काय घडला गुन्हा काय घडला. शेतकरी काय ते मारून पडला, काय घडला गुन्हा काय घडला. पुढील कवी आहेत सुशील पाठक. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे सॉरी. ऐकूया चला. नमस्कार, मी सुशील पाठक, डोंबिवली. माझ्या कवितेचं नाव आहे सॉरी. करोडो भारतीयांच्या मनामध्ये घर करून राहणारा प्रेमळ शब्द म्हणजे सॉरी. करोडो भारतीयांच्या मनामध्ये घर करून राहणारा एक प्रेमळ शब्द म्हणजे सॉरी. एक छोटासा पण मुबलक प्रमाणात आढळणारा अनमोल शब्द म्हणजे सॉरी. कधीही कुठेही कुणालाही वापरता येतो असा बिनधास्त शब्द म्हणजे सॉरी. एक लहान पण महान शब्द म्हणजे सॉरी. वापरून वापरून गुळगुळीत झालेला एक निसरडा शब्द म्हणजे सॉरी. आणि कितीही महागाई झाली ना श्रोते हो, तरी फुकटात मिळणारा एक कवडीमोल शब्द म्हणजे सॉरी. गरीब असो वा श्रीमंत, बाल असो वा वृद्ध, सगळ्यांच्याच परिचयाचा शब्द म्हणजे सॉरी. एका क्षणार्धात आपली चूक विसरून टाकणारा एक बेफिकीर शब्द म्हणजे सॉरी. आणि ज्याच्या पडद्याआड अनेकांची मनं तशीच दुखावलेलीच राहतात असा पाषाण हृदयी शब्द म्हणजे सॉरी.
स्वतःचा खरा चेहरा ज्या बुरख्याने झाकून टाकता येतो ना श्रोते हो, असा एक छद्मी शब्द म्हणजे सॉरी. चुकांची पुनरावृत्ती करण्यासाठी ज्या शब्दाचा आधार लागतो असा खंबीर शब्द म्हणजे सॉरी. क्षणार्धात वाद संपवण्याचा एक रामबाण शब्द म्हणजे सॉरी. कितीही चुका झाल्यानं श्रोते हो, तरी आपल्याला सांभाळूनच घेतो असा एक मित्र शब्द म्हणजे सॉरी. समोरच्याच्या तोंडावर चेंडूसारखा फेकून मारता येतो असा निर्दयी शब्द म्हणजे सॉरी. समोरच्याला निमूटपणे गप्प बसवितो असा एक बेदरकार शब्द म्हणजे सॉरी. हृदयातून नव्हे तर ओठातून व्यक्त होणारा एक कोरडा शब्द म्हणजे सॉरी. हृदयातून नव्हे तर ओठातून व्यक्त होणारा एक कोरडा शब्द म्हणजे सॉरी. दोन मनांमधली वादळ शांत करण्याचा एक अपुरा असमर्थ शब्द म्हणजे सॉरी. खोट्या पश्चात्तापाचा एक फसवा शब्द म्हणजे सॉरी. चूक जर छोटी असेल तर नुसतं सॉरी, विषय संपला. चूक जर थोडी मोठी असेल तर व्हेरी सॉरी, चॅप्टर क्लोज. आणि चूक त्याहीपेक्षा जर मोठी असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी. कितीही खर्च केला ना श्रोते हो, तरी स्टॉक काही संपत नाही असा अमर्याद शब्द म्हणजे सॉरी. थोडक्यात काय, सूर्यचंद्र जोवरी याचे अस्तित्व तोवरी असा अपरंपार शब्द म्हणजे सुद्धा सॉरीच. धन्यवाद. पुढील कवयित्री आहेत हर्षा पाटील, राहणार पालघर. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे नातं. नातं म्हणजे आयुष्यभर जपावी अशी एक रेशमी गुंफण. काय सुंदर कल्पना आहे ही. चला तर मग ऐकूया त्यांच्याच सुमधुर आवाजात. नमस्कार, मी सौ हर्षा हिरा पाटील आपणापुढे कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे नातं. नातं म्हणजे अनमोल लेणं. नातं म्हणजे अनमोल लेणं. नातं म्हणजे निरपेक्ष साथ देणं. नातं म्हणजे निरपेक्ष साथ देणं. नातं करतं स्नेहसुधेची शिंपण. नातं करतं स्नेहसुधेची शिंपण. आयुष्यभर जपावी अशी रेशमी गुंफण. आयुष्यभर जपावी अशी रेशमी गुंफण. प्रत्येक नात्यात असतो अर्थ. प्रत्येक नात्यात असतो अर्थ. प्रत्येक नात्यात नसतो स्वार्थ. प्रत्येक नात्यात नसतो स्वार्थ. सर्वच नाती नवी अन सर्वच नाती हवी. सर्वच नाती नवी अन सर्वच नाती हवी. काही नात्यातून जगून घ्यावं. काही नात्यातून जगून घ्यावं. काही नातर आपलं जीवन द्यावं. काही नातर आपलं जीवन द्यावं. काही नाती भारी चौखट. काही नाती भारी चौखट. काही मात्र मंद दरवळ. काही मात्र मंद दरवळ. काही नात्यात रुसणं फुगणं. काही नात्यात रुसणं फुगणं. काहीत मात्र सांभाळावी नाजूक वळणं. काहीत मात्र सांभाळावी नाजूक वळणं. काही नाती नसतात तुटत. काही नाती नसतात तुटत. तुटलं म्हटलं तरी नाही मिटत. तुटलं म्हटलं तरी नाही मिटत. कृतार्थ करतात मला अशी इंद्रधनुष्यांची नाती. कृतार्थ करतात मला अशी इंद्रधनुष्यांची नाती. मीही द्यावेत असे. मीही द्यावेत असे इतरांना रंगीबेरंगी मोती. मीही द्यावेत असे इतरांना रंगीबेरंगी मोती. अलगद मिटावं मी अशी नाती जपताना. अलगद मिटावं मी अशी नाती जपताना. नातं जोडावं मुक्तीशी. नातं जोडावं मुक्तीशी. भगवंताकडे जाताना. भगवंताकडे जाताना. भगवंताकडे जाताना. धन्यवाद. पुढील कवयित्री आहेत नयना हळंबे. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे पावसा येशील का रे.
ऐकूया त्यांच्या सुमधुर स्वरात त्यांचीच कविता. नमस्कार, मी नैना नंदकुमार हळवे. शब्दालंकार काव्य संमेलनासाठी मी स्वरचित काव्य सादर करीत आहे. पावसा येशील का रे तू. पावसा येशील का रे तू, पावसा येशील का रे तू. सुजलाम सुफलाम व्हावी धरणी, हीच विनवणी तुझी आचरणी. सुजलाम सुफलाम व्हावी धरणी, हीच विनवणी तुझी आचरणी. वसुंधरेला शांत कराया धावत ये रे, धावत ये रे तू. पावसा येशील का रे तू. जलदांचे हे अमृतमयी घन, लुटुनी देसी रे फोडुनी हे घन. जलदांचे हे अमृतमयी घन, लुटुनी देसी रे फोडुनी हे धन. जलधारा या उधळुनी द्याया, जलधारा ह्या उधळुनी द्याया. बरसत ये रे, बरसत ये रे तू. पावसा येशील का रे तू. वर्षावाच्या नीलमण्यातून इच्छित ते संजीवन. वर्षावाच्या नीलमण्यातून इच्छित ते संजीवन. चराचरांना जीवन देण्या सत्वर ये रे, सत्वर ये रे तू. पावसा येशील का रे तू. किती आज आळवणी मल्हारा सह यज्ञ यागही. किती आज आळवणी मल्हारा सह यज्ञ यागही. नको पाहणे अंत पाहणे, प्रसन्न हो रे, प्रसन्न हो रे तू. पावसा येशील का रे तू. पावसा येशील का रे तू. धन्यवाद. पुढील कवित्री आहेत रुपाली पाटील, राहणार खेड. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे स्थलांतर. चला तर ऐकूया त्यांचीच कविता त्यांच्याच आवाजात. कवितेचं नाव आहे स्थलांतर. कोणत्या वेगाने चालतायत ही पावले, वेदनेचं भलं मोठं गाठोड डोक्यावर घेत आता तळपणारा सूर्य हाच साक्षीदार उभा. जंगलवाटा तुडवर थकून काही गतप्राण झालेली शरीरे दारात. थकून कित्येक आधीच गाव कुसाबाहेर, कित्येक आधीच गाव कुसाबाहेर. पुढील कवी आहेत चंद्रशेखर परांजपे, राहणार दहिसर.
त्यांच्या कवितेचं नाव आहे सत्य. जाणून घेऊया सत्य. चला तर. मी चंद्रशेखर परांजपे, दहिसर, मुंबई. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सत्य. आज कळले जीवन निरर्थक, आधी उमगलं होतं शिक्षण निरर्थक. पुढे मागे कळेल माया निरर्थक आणि अंती कळेल काया निरर्थक. जीवनात असंख्य प्रश्न उठले रे, गंभीरतेने किती त्वा घेतले रे. वरवर दिसले चंचल हसरे रे, त्यावरी विश्वास लोकी मी रे. सत्य तळाशी जाऊन दडले, ढवळले रवीने तव फाळले. अंधकारी कोनाड्यात दडवले, त्या सत्याला झाकून टाकले. सत्याशी जो जो इमान राखले, मीही तो हालाहल पचविले. पुण्य ज्याच्या भाळी त्या गंध लावले, सत्य गंधाच्या मागे झाकोळले. नेत्र प्रखर सत्याने दिपले, दिव्य सत्यवचनी टिपले. हृदयी सत्यवचन झिरपले, जीवनी या सत्यच उरले, सत्यच उरले, सत्यच उरले. धन्यवाद. चंद्रशेखर परांजपे, दहिसर, मुंबई. स्पर्धेकरता ही कविता घ्यावी. पुढील कवी आहेत निलेश पराटे, राहणार शिरूर. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे निर्भया. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांविषयीची असलेली एक हृदयस्पर्शी कविता. माझं नाव निलेश बाळासाहेब पराटे. जगभरात जे लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या आपल्या भगिनी आहेत, त्या सर्वांना अर्पण म्हणून मी एक कविता बनवलेली आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे निर्भया. कविता सादर करतो. पोरकं केलंस आम्हाला पुरी, पोरकं केलंस आम्हाला पुरी. मायेची कूस तू सोडून गेलीस, आदिशक्ती म्हणून पूजलं तुला, काळजाचा लचका तोडून गेलीस. रानटी शॉपदांच्या तावडीत सापडून दिलास तू स्त्रीत्वाचा बळी. रानटी शॉपदांच्या तावडीत सापडून दिलास तू स्त्रीत्वाचा बळी. मरणप्राय यातनांचा घनघोर कल्लोळ जन माणसात ओढून गेलीस. त्यागलं तुझ्या पवित्र आत्म्यानं, त्यागलं तुझ्या पवित्र आत्म्यानं. राख रांगोळी झालेल्या नश्वर शरीराला, पाशवी नजरांना बळी पडून सोडलंस तू मलिन झालेल्या देहाला. मृत्यूच्या दाढेतून वाचल्यावर तुला जगूनही समाजानं जगू दिलं नसतं. मृत्यूच्या दाढेतून वाचल्यावर तुला जगूनही समाजानं जगू दिलं नसतं. आणि दांभिकतेनं भरलेल्या या जगानं तुलाच दोषी ठरवलं असतं. बलिदान केलंस त्या पवित्र देहाचं, बलिदान केलंस त्या पवित्र देहाचं, ज्यावर होत्या वखवकत्या नजरा. घोर आहे जीवाला आता, कुणी न हो कधी बळीचा बकरा. झालीस मुक्त एकदाची बाई, झालीस मुक्त एकदाची बाई. आली थोर पुण्याई पूर्वजन्मीची कामी. आहेत आमच्या सगळ्या सोयऱ्या, किती करावी काळजी त्यांची आम्ही. जगण्यातलं जगणं संपलंय आता, जगण्यातलं जगणं संपलंय आता. करतोय प्रार्थना कुणी बळी न ठरण्याची. सुटत नाही तरी अंधुकशी आशा, भाग्य कधीतरी उजळण्याची. ठेवलंच पाणी डोळ्यात त्यांच्या, ठेवलंच पाणी डोळ्यात त्यांच्या. पाहिली स्वप्न ज्यांनी उज्ज्वल भविष्याची. विजली जरी ज्योती एका पंथीची, तरी पेटवलीस तू मशाल संघर्षाची. वाट पाहतोय दिवसाची त्या, वाट पाहतोय दिवसाची त्या. नर पशु जेव्हा माणूस बनतील, आणि येवो तो शुभ दिन लवकरच. तेव्हा आमच्या मुली मुक्तपणे फिरतील, तेव्हा आमच्या मुली मुक्तपणे फिरतील. धन्यवाद. पुढील कवयित्री आहेत कल्पना मापुसकर, राहणार मीरा रोड. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे महागाई. चला तर ऐकूया त्यांचीच कविता त्यांच्याच आवाजात. नमस्कार,
मी कल्पना दिलीप मापुसकर, मीरा रोडहून. माझ्या कवितेचं शीर्षक आहे महागाई. महागाई महागाई तुझं हे केवढं भयंकर बळ. महागाई महागाई तुझं हे केवढं भयंकर बळ. काटकसरीच्या काट्यावर तोलून मापून चढू पाहतोय गड. कुठं कुठं ठिगळ, पाय झाकले तर डोकं पडतंय उघडं. चणे आहेत पण डात नाहीत, अशी परिस्थितीची झळ. महागाई महागाई तुझं हे केवढं भयंकर बळ. म्हातारी कोतारी तरणी ताठी फिरती गरगर पैशासाठी. साऱ्यांनाच घेऊन दौडवते महागाई तुझी काठी. तरीही पैशाच्या पानवट्याला लागत नाही गळ. महागाई महागाई तुझं हे केवढं भयंकर बळ. भुकेल्या पोटावर आश्रयी खोपट्यावर भस्मासुर हा विक्रमी जगणाऱ्या रोपट्यावर. बाराण्याच्या कष्टावर चाराण्याचंच फळ. महागाई महागाई तुझं हे केवढं भयंकर बळ. इमानीचे संस्कार भारी, इमानीचे संस्कार भारी. पोटाला पुरणा कष्टाची भाकरी. गरज भागवणारी दिशा होते, मग लांडी लबाडी चोरी चकारी. आतड्याला पडता पीळ, कशाचा न राहतो कशाला मेळ. महागाई महागाई तुझं हे केवढं भयंकर बळ. गरजेला पुरं न मिळकत, गरजेला पुरं न मिळकत. हौसे मौजेला कुठली आली आहे किंमत. गरजेला पुरं न मिळकत, हौसे मौजेला कुठली आली आहे किंमत. पैशापायी दुनियेतील माणुसकी चालले आटत. जो तो म्हणतो येता जाता काढा थोडीशी कळ. महागाई महागाई तुझं हे केवढं भयंकर बळ. तुझं हे केवढं भयंकर बळ. धन्यवाद. पुढील कवी आहेत प्रल्हाद कोलते, राहणार उल्हासनगर. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे वंदन त्रिवार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेली त्यांची ही कविता जोशपूर्ण आवाजात ऐकूया. चला तर कर. नमस्कार, मी प्रल्हाद कोलते. कवितेचं शीर्षक आहे वंदन त्रिवार. भारत भूतचा पुत्र जन्मला, भारत भूतचा पुत्र जन्मला, केला देशाचा उद्धार. मुजरा करू त्रिवार तयांना, मुजरा करू त्रिवार. सर्वसाधारण कुटुंबामध्ये, सर्वसाधारण कुटुंबामध्ये घेतला से अवतार. मुजरा करू त्रिवार तयांना, मुजरा करू त्रिवार. धन्य असे ती माता भीमाई, धन्य असे ती माता भीमाई, धन्य तिचा भ्रतार. मुजरा करू त्रिवार तयांना, मुजरा करू त्रिवार. बालपणातही गोडी तयांना, बालपणातही गोडी तयांना, शिक्षणाची अपार. मुजरा करू त्रिवार तयांना, मुजरा करू त्रिवार. दिव्याखाली अभ्यास केला, हो दिव्याखाली अभ्यास केला, होता घरात अंधकार. मुजरा करू त्रिवार तयांना, मुजरा करू त्रिवार. ज्ञानामृत हे प्राशन करुनी, हो ज्ञानामृत हे प्राशन करुनी, बनली विद्या वाकबगार. मुजरा करू त्रिवार तयांना, मुजरा करू त्रिवार. बॅरिस्टर ही जाहल शिक्षण, बॅरिस्टर ही जाहल शिक्षण, घेतल्या पदव्या ही अपार. मुजरा करू त्रिवार तयांना, मुजरा करू त्रिवार. दीनदलितांचे निवारलेसी, दीनदलितांचे निवारलेसी, तूच हो अत्याचार. मुजरा करू त्रिवार तयांना, मुजरा करू त्रिवार. शिक्षण संघटन संघर्षाचे, शिक्षण संघटन संघर्षाचे, दिले तुम्ही हत्यार. मुजरा करू त्रिवार तयांना, मुजरा करू त्रिवार. संविधानाने सकल जनास तू, संविधानाने सकल जनास तू, दिलासे अधिकार. वंदन करू त्रिवार तयांना, नमस्कार त्रिवार. संविधानाने सकल जनास तू
दिला से अधिकार. भारतरत्न बहुमानाने तुम्हा गौरविले सरकार. मुजरा करू त्रिवार तयांना मुजरा करू त्रिवार. विश्वजन तुझ कार्याला हो, विश्वजन तुझ कार्याला हो, वंदते बारंबार. मुजरा करू त्रिवार तयांना मुजरा करू त्रिवार. परमपूज्य त्या बाबासाहेबांना वंदन करू त्रिवार. मुजरा करू त्रिवार तयांना मुजरा करू त्रिवार. मुजरा करू त्रिवार तयांना वंदन करू त्रिवार. नमस्कार. पुढील कवयित्री आहेत भारती कुंभार. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे जेव्हा काळजाचा ठोका चुकतो. सद्य परिस्थितीवर आधारित त्यांची ही कविता ऐकूया. चला. नमस्कार. माझ्या कवितेचे नाव आहे जेव्हा काळजाचा ठोका चुकतो. आयुष्याच्या वाटेवरचा रोजचाच दिवस सरत होता. आयुष्याच्या वाटेवरचा रोजचाच दिवस सरत होता. जसा पुस्तकांच्या पानावर संचिताच्या शाईने काहीतरी भरत होता. जसा पुस्तकांच्या पानावर संचिताच्या शाईने काहीतरी भरत होता. तीही रोज चालत होती, कर्तव्य पार पाडत होती. तीही रोज चालत होती, कर्तव्य पार पाडत होती. घर ते इस्पितळ आणि इस्पितळ ते घर करत होती. कारण ती एक नर्स होती. आताशा तिच्या चालण्यात जरा वेगळाच वेग होता. कारण कोरोनामुळे तिच्या जीवनात व्यस्ततेचा आवेग होता. त्यातच मनावर घरावर प्रचंड असा ताण होता. पण स्वतःपेक्षा आता कर्तव्यनिष्ठतेलाच मान होता. सोडून आपला घर पसारा आणि चिलीपिली अशीच ती नेहमीप्रमाणे घाईत जाते. लक्षात ठेवून जपते फक्त रुग्णाशी असलेले नाते. अशातच एक दिवस काळजाचा ठोका चुकला. कारण रुग्णांची सेवा करता करता नियतीने तिचाच हात धरला. एक फोन आणि एक रिपोर्ट आला आणि त्याने सर्वांवरच भीतीचा घातला घाला. तरीही ती मात्र ठाम राहिली आणि आल्या क्षणाला चालत राहिली. अशी कशी ती सामोरी जाते, कुठून एवढी जिद्द आणते आणि कशी असते ही सेवाभावी वृत्ती की ज्याची मिळते निर्मळ आणि शुद्ध प्रचिती. खूप खंबीर आहे तिचं मन म्हणून धैर्याने लढली क्षण आणि क्षण. सोबत होता आप्तेष्टांचा शुभाशीर्वाद आणि या सर्व जिद्दीनेच कोरोना झाला बाद. भंगूर आणि उदासीत पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकला. पण यावेळी नियतीने अमंगळाचा तीर हुकला. पुन्हा एक फोन आणि रिपोर्ट आला. पण त्याने दिली सर्वांना आनंदाश्रूंची माला. जिद्दीने तिने सगळ्यावर मात केली आणि त्याच वेगाने ती घराकडे परत आली. तिच्या चालण्यात मला दिसली हिरकणीची मूर्ती. कारण सर्वांच्या आशा आकांक्षाची हीच होती इच्छापूर्ती. धन्यवाद. पुढील कवी आहेत भाऊसाहेब कडू. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे नीच माणसा. नमस्ते. शब्दालंकार काव्य संमेलन ऑनलाईन कविता वाचन स्पर्धेत मी भाऊसाहेब रामभाऊ कडू माझी कविता नीच माणसा सादर करत आहे.
धर्म बाटला देव बाटला देश बाटत आहे. नीट बगरे नीच माणसा तू काय करत आहे. एकच काया एकच वाणी एक सारखी रे बांधणी. एकच माया एकच भाव एक आहे रे करणी. एक सारखी रचना तुझी मग कारे भांडत आहे. नीट बगरे नीच माणसा तू काय करत आहे. राम म्हणती रहीम म्हणती कोणी म्हणती रे येसू. मंदिर मस्जिद चर्चमध्ये पुसले जातात आसू. अनेक नामे अनेक रूपे खरा तो एकच आहे. नीट बगरे नीच माणसा तू काय करत आहे. दुष्णे देशी भांडणे करशी रक्तही सांडत आहे. इथे कुणी ना अमर जाहला तरी तू लवंडत आहे. असा कसा रे आंधळा वेड्या तुझे तू पाय तोडत आहे. नीट बगरे नीच माणसा तू काय करत आहे. धर्म वेगळा जात वेगळी वेगळी राहणी आहे. भाषा वेगळी सोच वेगळी तुझी रीत वेगळी आहे. पण एकच तू समजून घे रे तुझे लालच रगात आहे. नीट बगरे नीच माणसा तू काय करत आहे. उठ मर्दा तू होय रे जागा देश संकटात आहे. उखडून टाक त्या भिंती साऱ्या ज्यात तू अडकला आहे. ओरडून सांग रे या जगाला माझा देश भारत आहे. माझा देश भारत आहे. जय हिंद. पुढील कवयित्री आहेत विनया वाळिंबे, राहणार पुणे. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे फक्त एकदाच. हॅलो, मी विनया वाळिंबे. आपण आता ऐकणार आहोत कवी संमेलनामधली एक कविता. कवितेचं नाव आहे फक्त एकदाच. मला एकदा असं वाटलं मी जर अहिल्याबाई होळकर असते तर. नऊवारी साडी नेसलीच नसती, नथ पण कधी घातलीच नसती. मला एकदा असं वाटलं मी जर झाशीची राणी असते तर नक्कीच घोड्यावरनं खाली पडले असते. मला एकदा असं वाटलं मी जर लक्ष्मीबाई टिळक असते तर नवऱ्याशी रोज भांडण केलं नसतं. मला एकदा असं वाटलं की मी जर गोपाळची आनंदीबाई असते तर इतका अभ्यास केला नसता अमेरिकेहून परत आलेच नसते. मला एकदा असंही वाटलं मी जर इंदिरा गांधी असते तर सोनियाला सून काही केली नसती. मला एकदा असं वाटलं मी जर मर्लिन मनरो असते तर झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली नसती. मला एकदा असं वाटलं मी जर डायना असते तर चार्ल्सची लग्न करण्याची चूकच केली नसती. मला एकदा असं वाटलं मी जर मोनिका असते तर क्लिंटनला असं तसं सोडलं नसतं. मला एकदा असं वाटलं मी जर फुलनदेवी असते तर वीरप्पनशी लग्न करून मोकळी झाले असते. मला एकदा असं वाटलं मी जर किरण बेदी असते तर पाकिस्तानसाठी हेर म्हणून नक्कीच काम केलं असतं. मला एकदा असं वाटलं मी जर माधुरी दीक्षित असते तर
मला एकदा असं वाटलं, मी जर माधुरी दीक्षित असते तर सिनेमाला राम राम ठोकून श्रीराम म्हटलं नसतं. मला एकदा असंही वाटलं, मी जर शांता शेळके असते तर कधीतरी प्रशांत दामलेबरोबर नाटकात काम केलं असतं. कधीतरी प्रशांत दामलेबरोबर नाटकात काम केलं असतं. मला एकदा असंही वाटलं, जर लता आशा असते तर. मला एकदा असंही वाटलं, जर लता आशा असते तर बहिणी बहिणी सुखानं नांदलं असतं. बहिणी बहिणी सुखानं नांदलं असतं. मला एकदा असंही वाटलं, मी जर विनया वाळिंबे नसते तर वरीलपैकी एखादी मोठी व्यक्ती नक्कीच झाली असते. वरीलपैकी मोठी व्यक्ती एखादी नक्कीच झाली असते. पुढील कवी आहेत ज्ञानेश्वर काळे. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे काठीचा आधार. हार्ट टचिंग कविता आपण ह्या कवितेला म्हणू शकतो. ज्यावेळी मी ही कविता ऐकली त्यावेळी खरोखरच माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मातृदेवो भव पितृदेवो भव ही आपली जुनी संस्कृती खरंच का विसरली ही नवीन पिढी? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी ज्ञानेश्वर दिगंबर काळे शब्दालंकार काव्य संमेलनासाठी मी माझी रचना सादर करतोय. रचनेचं शीर्षक आहे काठीचा आधार. म्हाताऱ्या आईबापांना घरातून केलं जातं हद्दपार. म्हाताऱ्या आईबापांना घरातून केलं जातं हद्दपार. वृद्धाश्रमाला समजावं लागतं त्यांना आपलं घरदार. केलेल्या मेहनतीचं काय होतं सार. अन काय राव म्हणता म्हातारपणाला पोरग काठीचा आधार. अन काय राव म्हणता म्हातारपणाला पोरग काठीचा आधार. सुनबाईच्या डोक्याला सासू सासऱ्यांचा ताप. घरातून हाकलून त्यांना आणून ठेवते घरात तिचे मायबाप. आपणच बांधलेल्या घरट्यात होतो आपलाच भार. आणि काय राव म्हणता म्हातारपणाला पोरग काठीचा आधार. आणि काय राव म्हणता म्हातारपणाला पोरग काठीचा आधार. थकलेल्या मायबापांकडे असते पोरांची राखोळी. नाही जमली राखोळी तर म्हणतात देवळात जात जा सांग सकाळी. कशाला ओरडून जागी करताय आळी. आपल्याच आळीत आपलीच पोरं आपल्याला देतात तोंड दाबून बुक्क्यांचा मार. आणि काय राव म्हणता म्हातारपणाला पोरग काठीचा आधार. आणि काय राव म्हणता म्हातारपणाला पोरग काठीचा आधार. अंतसमयी तिष्ठता तिष्ठता पाजत नाही कुणी पाण्याची धार. म्हातारपणाच्या काठीसाठी वृद्धाश्रमात पडलेली प्रेत कुजून जातात पार. आपणच लावलेल्या रोपट्यांपुढे होते आपलीच हार. आणि काय राव म्हणता म्हातारपणाला पोरग काठीचा आधार. आणि काय राव म्हणता म्हातारपणाला पोरग काठीचा आधार. काठीचा आधार. धन्यवाद. पुढील कवी आहेत शैलेश नेवाते, राहणार गुहागर. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे श्वास अंतरी मायेचा. आईच्या व्यथा त्यांनी आपल्या ह्या कवितेतून मांडलेल्या आहेत. माझं नाव शैलेश भागवतजी नेवाते. माझा मुक्काम पोस्ट शेर गुहागर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे श्वास अंतरी मायेचा. श्वास अंतरी मायेचा. मी या कवितेतून आईच्या व्यथा मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गेलास तू 2 पैसे कमवायला पण हे रोग येतात ना मारायला. गेलास तू 2 पैसे कमवायला पण हे रोग येतात ना मारायला. जातोस ना सोडून या गावाला मग सुख आहे का बघ मुंबईला. जातोस ना सोडून या गावाला मग सुख आहे का बघ त्या मुंबईला. कसं सांभाळणार या मायेला. कसं सांभाळणार या मायेला. जीवाचा भरोसा आहे काय सांग मला. कसली कामं होत नाहीत मला. कसली कामं होत नाहीत मला. तुझ्याकडे बघून जगावे लागते मला. कसली कामं होत नाहीत मला. तुझ्याकडे बघून जगावे लागते मला. आसरा कोणाचा हाय नाही मला. थोडा माईचा हात फिरवू दे ओळा. आसरा कोणाचा हाय नाही मला. थोडा माईचा हात फिरवू दे ओळा. कधीतरी बघायला येत जा मला. कधीतरी बघायला येत जा मला. अंतरीचा श्वास तुझ्यात दडला.
अंतरीचा श्वास तुझ्यात दडला. माझ्याजवळ कधी आहेस का हाकेला, माझ्याजवळ कधी आहेस का हाकेला. पोटच्या लेकरा तुझ्यात जीव वेडावला, पोटच्या लेकरा जीव तुझ्यात वेडावला. दूरवर राहून काय केलेस भला, माझ्यापासून दूरवर राहून काय केलेस भला. अखेरीस पाणी पाजले नाहीस मला, लेकरा अखेरीस पाणी पाजले नाहीस मला, अखेरीस पाणी पाजले नाहीस मला. धन्यवाद. पुढील कवी आहेत बिभीषण पोशिरकर. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे खूप काही मनासारखं. नमस्कार, माझं नाव विभीषण रामचंद्र पोशिरकर, डोंबिवली. शब्दालंकार काव्यवाचन स्पर्धेसाठी मी माझी पुढील कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे खूप काही मनासारखं. मला अशा एका धर्मामध्ये जन्मायचं होतं जिथे देव कोणीतरी एकच असेल. मला अशा एका धर्मामध्ये जन्मायचं होतं जिथे देव कोणीतरी एकच असेल. देवांची ही गर्दी नकोशी करते फार. जेव्हा दोन्ही हात हृदयाजवळ येतात तेव्हा कळतच नाही नक्की करू कुणाला नमस्कार. मला त्या सर्व धर्मांना एकदा विचारायचं आहे की तुमच्या स्वतंत्र रंगाचा हक्कदार कोण आहे. हिरवा, भगवा, निळा, पांढरा हे रंग आहेत की भेद, माणुसकीला एकतेशी जगताना करतात हे छेद. मला खूप काही बोलायचं आहे. विचित्र त्या सर्व प्रश्नांना एका कोऱ्या कागदावर आणायचं आहे. वेडा म्हणत असतील तर म्हणू दे खुशाल, वेडा म्हणत असतील तर म्हणू दे खुशाल, पण मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. मला माझ्या आयुष्याची अशी एक दिशा शोधायची आहे जिथे अजून सूर्यही फिरकला नाही. मला माझ्या आयुष्याची अशी एक दिशा शोधायची आहे जिथे अजून सूर्यही फिरकला नाही. त्याच दिशेला बांधेन मी माझ्या विचारांचे घर, ज्याच्या भिंतीवर असतील माझ्या कर्तृत्वाचे प्रहर. थोडं कठीण वाटतंय पण अशक्य असं काहीच नाही आहे. पण खरंच सांगतो, मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. मला माझ्या आयुष्याच्या ओळी तिच्यासोबत लिहायच्या आहेत. मला माझ्या आयुष्याच्या ओळी तिच्यासोबत लिहायच्या आहेत. कुणाच्या तरी प्रेमात विरघळून त्याला नात्याचं सुंदर असं एक कुंदन लावायचं आहे. जर ती माझ्या कवितेची लेखणी होत असेल, जर ती माझ्या कवितेची लेखणी होत असेल तर मलाही कोरं कागद होऊन ते संपूर्ण हृदयावर चितारून घ्यायचं आहे. पण खरंच सांगतो, मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. मला अशा लोकांसोबत मैत्री करायची आहे ज्यांना मी अशक्य वाटतो. मला अशा लोकांसोबत मैत्री करायची आहे ज्यांना मी अशक्य वाटतो. दगडाला फुटणारा पाझर आणि त्यांची गंजून गेली नजर ही मला त्यांच्याच खांद्यावर हात ठेवून दाखवायची आहे. पण खरंच सांगतो, मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. मला अशा गोष्टींवर हसायचं आहे ज्यांच्यामुळे मी खूप रडलो. मला अशा गोष्टींवर हसायचं आहे ज्यांच्यामुळे मी खूप रडलो. आयुष्याच्या वाटेवर चालता चालता खूप वेळा अवघडलो. आयुष्याच्या वाटेवर चालता चालता खूप वेळा अवघडलो. पण मलाही माझ्या बत्तीशीचं दर्शन त्यांना हसूनच दाखवायचं आहे. पण खरंच सांगतो, मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. मला माझ्या भारतासोबत अशा ठिकाणी जायचं आहे जिथे माझा भारत देश कधी पोहोचलाच नाही. मला माझ्या भारतासोबत अशा ठिकाणी जायचं आहे जिथे माझा भारत देश कधी पोहोचलाच नाही. 7 समुद्रांच्या या जगामध्ये तिरंगी स्वाभिमान दाखवायचा आहे. पण खरंच सांगतो, मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. कुणाच्या तरी आयुष्यातील आनंद होऊन, कुणासाठी तरी मैत्रीचा हात होऊन, दुश्मनाच्या डोक्यातील राग होऊन, या भारताच्या हिरवळीसारखी शान होऊन, सुंदर अशा कवितेतील पुस्तकाचं पान होऊन, मला वर्षानुवर्ष अक्षर बनून तसंच निश्चित राहायचं आहे. पण खरंच सांगतो, मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. धन्यवाद. पुढील कवयित्री आहेत सुजाता कवळी, राहणार आगाशी. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे माणसा आवरले मन जरा. हळुवार मनाची ही कवयित्री आहे. दुसऱ्याचं दुःख जाणून घेणारी, त्यांच्या दुःखात एकरूप होणारी अशी ही हृदयस्पर्शिनी कवयित्री. नमस्कार, मी सौ सुजाता हर्षद कवळी, आगाशी. शब्दालंकार साहित्य मंडळ आयोजित ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेमध्ये मी माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे माणसा आवर रे मन जरा.
माणसा आवर रे मन जरा, माणसा आवर रे मन जरा, क्षुधा शांत होईल नक्की, क्षुधा शांत होईल नक्की, सरेल ही काळ रात्र जेव्हा. नियमांचे पालन कर ना जरा, नियमांचे पालन कर ना जरा, टाळेच लाव त्या पहाटेच्या भ्रमंतीला. कर योग नित्य नेमे घरातच राहून या, कर योग नित्य नेमे घरातच राहून या. श्वास आहे जोवरी तूही तोवरीच ना, श्वास आहे जोवरी तूही तोवरीच ना. कळतंय तुला हे सारं काही, कळतंय तुला हे सारं काही, पण वळणार कधी सांग ना, पण वळणार कधी सांग ना. अरे वेड्या नको उतरूस रस्त्यावर, अरे वेड्या नको उतरूस रस्त्यावर, कोरोनाचा विषाणू बसलाय तिथे दडून, कोरोनाचा विषाणू बसलाय तिथे दडून. थकलेत रे सारे तुला समजावून, थकलेत रे सारे तुला समजावून, बघ बघ त्यांची दमछाक आत जरा डोकावून. त्यांनाही आहेत रे मुलेबाळे, त्यांनाही आहेत रे मुलेबाळे, कुटुंबात आहेत त्यांच्याही वृद्ध. कुठे कुठे लक्ष ठेवणार अशा संकट समयी, कुठे कुठे लक्ष ठेवणार अशा संकट समयी. बघ जरा स्वतःकडे, बघ जरा स्वतःकडे, आज ते आहेत उद्या तू असशील. ते नक्कीच परततील बरे होऊन, ते नक्कीच परततील बरे होऊन. आपण टाळ्या वाजवून स्वागत करू त्यांचे, आपण टाळ्या वाजवून स्वागत करू त्यांचे. आपल्यासाठी जाणीवपूर्वक कोणीतरी असले पाहिजे ना, अशाच टाळ्यांसाठी आपणच आपल्याला जपलं पाहिजे ना. नको होऊस उतावेळ, नको होऊस उतावेळ, सरतील हेही दिवस लवकरच, नको होऊस उतावेळ, सरतील हेही दिवस लवकरच. पुन्हा एकदा झेप घेशील मोकळ्या श्वासाने उंच आकाशात, मोकळ्या श्वासाने उंच आकाशात. माणसा आवर ना मन जरा, माणसा आवर ना मन जरा. पुढील कवयित्री आहेत स्मिता भातगावकर, राहणार नाला सोपारा. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे पावसा पावसा पडशील का. त्यांच्या कवितेद्वारे त्यांनी पावसाला विनवणी केली आहे आणि आता बघूया त्यांच्या विनवणीला पावसाने कितपत मान दिलाय तो. नमस्कार, मी सौ स्मिता पांडुरंग भातगावकर. माझ्या कवितेचे नाव आहे पावसा पावसा. पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का. पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का. मातीला सुगंध सुटेल का, मनाला आनंद मिळेल का. मातीला सुगंध सुटेल का, मनाला आनंद मिळेल का. पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का. पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का. नदी नाले भरतील का, झऱ्यानं पाझर फुटेल का. नदी नाले भरतील का, झऱ्यानं पाझर फुटेल का. पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का. पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का. झप 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 येशील का, शेतकऱ्यांना आनंद देशील का. झप 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 येशील का, शेतकऱ्यांना आनंद देशील का. पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का. पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का. राणे हिरवीगार होतील का, वृक्षांना पालवी फुटेल का. राणे हिरवीगार होतील का, वृक्षांना पालवी फुटेल का. पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का. पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का. मोराला नाचायला लावशील का, पशुपक्ष्यांना आनंद मिळेल का. मोराला नाचायला लावशील का, पशुपक्ष्यांना आनंद मिळेल का. पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का.
पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का, काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात, काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात, गोड गोड गुपित धावशील का, पावसा पावसा पडशील का, पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का, पावसा पावसा पडशील का, ढगांना नाचायला लावशील का. पुढील कवयित्री आहेत नीलम पाटील, राहणार पालघर. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे मोबाईल. हळुवार मनाची कवयित्री. नमस्कार रसिको हो, मी कवयित्री नीलम सदानंद पाटील, तालुका वसई, जिल्हा पालघर. शब्द अलंकार साहित्य मंच आयोजित काव्य संमेलनामध्ये माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे मोबाईल. कवितेचे शीर्षक आहे मोबाईल. विज्ञानाच्या युगात पाऊल ठेवलंस, विज्ञानाच्या युगात पाऊल ठेवलंस आणि क्षणात सर्वांना आपलंसं केलंस. कधी वाटलं नव्हतं तू होशील माझा मित्र, कधी वाटलं नव्हतं तू होशील माझा मित्र, तुझ्यामुळे बंद होतील पाठवणे पत्र. एका इशाऱ्यावर देशोदेशीच्या बातम्या देतोस, एका इशाऱ्यावर देशोदेशीच्या बातम्या देतोस, दिलेल्या प्रत्येक आव्हानाचं पालन करतोस. जगभर कोरोनामुळे आज आहे लॉकडाऊन, जगभर कोरोनामुळे आज आहे लॉकडाऊन, तरीही मोबाईल तुझ्यामुळे कवी संमेलनं होतात ऑनलाईन. आणीबाणीच्या काळात गाव शहरं झाल्यात गप्प, आणीबाणीच्या काळात गाव शहरं झाल्यात गप्प, पण मोबाईल तुझ्यामुळे मात्र संवाद करणं झाले सोपं. नसते कधीच तुला रजा, नसते कधीच तुला रजा, तत्पर भागवतोस तू आमच्या गरजा. तू नसलास तर कुणालाही करमत नाही, तू नसलास तर कुणालाही करमत नाही. करतो चार्जिंग आणि रिचार्ज, करतो चार्जिंग आणि रिचार्ज, नाहीतर आम्हालाही काही सुचत नाही, नाहीतर आम्हालाही काही सुचत नाही. धन्यवाद. पुढील कवी आहेत विक्रांत केसरकर, राहणार विरार. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे कोरोनावर मात करून गाठलंय गाव. खास मालवणी स्पर्श असलेली त्यांची ही कविता ऐकूया त्यांच्याच मालवणी ठसक्यामध्ये. चला. नमस्कार, मी विक्रांत शिवराम केसरकर. सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि मे महिन्याची सुट्टी चालली आहे. जो तो गावी जाण्याचा विचार करतोय त्या संदर्भात एक कविता. कवितेचं शीर्षक आहे करोनावर मात करून गाठतले गाव. ये म्हणत बोलवता भाव, ये म्हणत बोलवता भाव, करोनावर मात करून गाठतले गाव, करोनावर मात करून गाठतले गाव. म्हणता आंबो पिकलो रतांबो सुकलो, म्हणता आंबो पिकलो रतांबो सुकलो, थोडे रवले काजी खाऊक फणसाची भाजी, थोडे रवले काजी खाऊक फणसाची भाजी. लॉकडाऊनमुळे बाजारात मिळेना भाव, ये म्हणत बोलवता भाव. जांभळा पण पिकली करवंदा उन्हान सुकली, जांभळा पण पिकली करवंदा उन्हान सुकली. मे महिनो सरलो नभात पाऊस भरलो, मे महिनो सरलो नभात पाऊस भरलो. घराची डागडुजी करू हजेरी लाव, घराची डागडुजी करू हजेरी लाव, ये म्हणत बोलवता भाव. मी म्हणतोय कशाक 14 दिवसाचा विलगीकरण, मी म्हणतोय कशाक 14 दिवसाचा विलगीकरण. गाववाल्यांच्या मनात शंका निष्कारण, गाववाल्यांच्या मनात शंका निष्कारण. भीती असा नको करोनाचा नाव, भीती असा नको करोनाचा नाव, ये म्हणत बोलवता भाव. आम्ही असो चाकरमानी थोडे प्रेमळ थोडे स्वाभिमानी, आम्ही असो चाकरमानी थोडे प्रेमळ थोडे स्वाभिमानी. सगळ्यांचा चाला खोया जीवन मस्त आणि गाव आपलो रवा खोयो करोनामुक्त. सगळ्यांचा चाला खोया जीवन मस्त, गाव आपलो रवा खोयो करोनामुक्त. उधळून लावूया यावर्षी करोनाचो डाव, उधळून लावूया यावर्षी करोनाचो डाव, ये म्हणत बोलवता भाव.
मी गावाक परत येतलय पण करोना हरवून. मी गावाक परत येतलय पण करोना हरवून. आदर्श जागरूक चाकरमानी मी, माझा प्रेम असा गावावर भरभरून. आदर्श जागरूक चाकरमानी मी, माझा प्रेम असा गावावर भरभरून. मी तुझ्या पाठीशी असय तोपर्यंत तू निभाव. मी तुझ्या पाठीशी असय तोपर्यंत तू निभाव. ये ये म्हणत बोलवता भाव. करोनावर मात करूनच गाठले गाव. करोनावर मात करूनच गाठले गाव. धन्यवाद. पुढील कवयित्री आहेत नमिता आफळे. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे चंद्र. चला ऐकूया त्यांच्याच सुमधुर आवाजात त्यांचीच एक कविता. नमस्कार, मी नमिता नितीन आफळे शब्दालंकार काव्यसंमेलन 2020साठी माझी एक कविता सादर करते आहे. रचनेचं नाव आहे चंद्र. किरण बहाणे थोडे दरमासी फुलविले. चांदण जाळी विणुनी ही किनखापी वसने. सडे प्राजक्त फुलाचे, सडे प्राजक्त फुलाचे मनोहर ते शिंपिले. मुग्ध कळ्या पसरुनी की अंगण ते सजले. भाग्य लेऊनी भाळी का नभदेवी सजली. छबी धरेची जणुका अंबर गावी पडली. तमरजनीचे नाते, तमरजनीचे नाते जगताहून निराळे. स्वप्नापरी उमटते हृदयांतरी ते गाणे. स्वप्नापरी उमटते हृदयांतरी ते गाणे. धन्यवाद. पुढील कवयित्री आहेत डॉक्टर नीता श्रीवास्तव. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे मुझे मजदूर नहीं मजबूर कहो साहब. वाह, काय जबरदस्त शीर्षक आहे हे. शीर्षकच जर एवढं जबरदस्त तर कविता किती जबरदस्त असेल. चला तर ऐकूया काय मजबुरी आहे ती. नमस्कार, मैं डॉक्टर नीता श्रीवास्तव शब्द अलंकार काव्य सम्मेलन में सम्मिलित करने हेतु एडवोकेट नेहा जी का धन्यवाद. प्रस्तुत है मेरी रचना मुझे मजदूर नहीं मजबूर कहो साहब. जन्मभूमि दे न पाई मुझे मेरी कमाई. जन्मभूमि दे न पाई मुझे मेरी कमाई. जिंदा रहने की लड़ाई ये कहाँ ले आई. लुप्त मंजिल गुप्त राहें कांटे भरपूर साहब. मुझे मजदूर नहीं मजबूर कहो साहब. राज्य का राज्य से जोड़ा मैंने नाता. राज्य का राज्य से जोड़ा मैंने नाता. कहीं पे सड़क तो कहीं पुल बनाता. दो राज्य मेरे रिश्ते चकनाचूर साहब. मुझे मजदूर नहीं मजबूर कहो साहब. तू महफूज हर महीने में छत सना मेरे पसीने में. तू महफूज हर महीने में छत सना मेरे पसीने में. दो पल पना दे सके नहीं दम किसी के सीने में. तपती सड़कें खुला आसमान और धूर साहब. मुझे मजदूर नहीं मजबूर कहो साहब. राज्यों की ये सरहदें बिछ जाती हमारी राहों में. राज्य की ये सरहदें बिछ जाती हमारी राहों में. हमने भी खर्च कर डाला जो बल हमारी बाहों में. हुई अब सरहदें भी मगरूर साहब. मुझे मजदूर नहीं मजबूर कहो साहब. विषाणु ने लिया पंगा. विषाणु ने लिया पंगा. राजनीति भी हुआ नंगा. प्रश्न तो सभी ने उछाले किंतु हल कितनों ने निकाले. सियासी चाले हमारी आहें हुए मशहूर साहब. मुझे मजदूर नहीं मजबूर कहो साहब. टूटी इमारतें बिलकती सड़कें फूटे पुल लड़खड़ाते नींव. टूटी इमारतें बिलकती सड़कें फूटे पुल लड़खड़ाते नींव. बन सहारा हम ही ने इन सभी को दिया जी. हमारी तकदीर इनकी दरारें नासूर साहब. मुझे
मजदूर नहीं मजबूर कहो साहब। धन्यवाद। मी अभय खोपकर, राहणार ठाणे, शब्दालंकार साहित्य मंडळ यांनी जी काव्यसंध्या काव्य वाचन जे आयोजित केलेले आहे, यामध्ये मी माझी स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करतो। माझ्या कवितेचं नाव आहे घड्याळ। जन्मापासून साथ त्याची, शेवटापर्यंत साथ देई आपली, विसरूनी काळ दाखवूनी अचूक वेळ, चालणे कायम त्याचे पुढे पुढे, कधीही न थांबते गडे, नेहमी दाखवी वेळ अचूक, कधीही न करी त्यात चूक, आयुष्यात मोठे त्याचे स्थान, वेळेवर पोचविते देते मान, साधे सोन्याचे चांदीचे वा हिऱ्याचे, किंमत किती त्याची भारी, काम त्याचे अखंडदारी, केले जर बंड तो होईल दंड, एक छोटा दुसरा मोठा, भेद न पाळी छोटा मोठा, न पाळती जात बात, चालती संगे साथ साथ, संदेश देई आपल्या सर्वांना, संगे पुढे पुढे जाव याचा, थांबलास जर मागे 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 पडावयाचा। आभारातून सुंदर भावना व्यक्त होतात। ती एक गुंतवणूक आहे, एक मैत्रीची गुंतवणूक, आणि ही मैत्रीची गुंतवणूक अशीच राहावी